2 फेब्रुवारी 2026 वार आहे सोमवार आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा. गुरुप्रतिपदा हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी आणि प्रत्येक दत्तभक्तांसाठी खूप विशेष मानला गेला आहे. कारण ह्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामींच्या सेवा करायच्या आहेत किंवा स्वामींचे गुरुचरित्रातले अध्ययन पठण करायचे आहेत. स्वामींना ह्या दिवशी नैवेद्य कोणता अर्पण करायचा आणि आपल्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं आपण गुरुप्रतिपदा हा दिवस कसा साजरा करायचा आणि गुरुप्रतिपदा हा दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदा ही का साजरी करायची असते, या सर्व विषयी थोडक्यात माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईफस्टाईल चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 2 फेब्रुवारी 2026 या दिवशी गुरुप्रतिपदा आहे आणि गुरुप्रतिपदा हा दिवस का साजरा केला जातो, तर गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्याला गुरूंची कृपा मिळवण्यासाठी आणि आपल्या गुरूंची जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला ह्या दिवशी स्वामींची दत्त महाराजांची सेवा करणं शक्य होईल तेवढी करा. कारण हा दिवस जेवढं तुम्ही सेवा करणार तेवढं तुम्हाला त्या सेवेचं फळ हे त्वरित मिळणार असतं. तर प्रथम तुम्हाला सांगते की गुरुप्रतिपदा ही आपण का साजरी करतो, थोडक्यात तुम्हाला सांगते. तर बघा, गुरुप्रतिपदा म्हणजे काय ह्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला गुरुप्रतिपदा म्हणतात आणि हीच गुरुप्रतिपदा ही 2 फेब्रुवारी 2026 या दिवशी आलेली आहे. या दिवशी ना आपले नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कर्दळीवनामध्ये गुप्त झाले होते. ते निजगामास निघाले होते, म्हणजेच ते गाणगापुराहून हे कर्दळीवनामध्ये आपले स्वामी महाराज निघाले होते. पण गाणगापुरामध्ये खूप असे भक्त होते जे स्वामींचे इतके भक्त होते की ते स्वामींना विनवणी करत होते की तुम्ही इथे थांबा. तरीसुद्धा स्वामी महाराजांनी त्यांच्यासाठी आपल्या निर्गुण पादुका ह्या गाणगापुरामध्ये स्थापित केला आणि अनेक भक्तजन हे त्या निर्गुण पादुक्यांचे दर्शन घेत आहे आणि अजूनसुद्धा गाणगापुरामध्ये गुरुप्रतिपदा ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यानंतर आपले स्वामी महाराज हे कर्दळीवनामध्ये गुप्त झाले आणि हा दिवस हा गुरुप्रतिपदेचा दिवस होता. यासाठी आपण प्रत्येकजण दरवर्षीप्रमाणे गुरुप्रतिपदा ही घरी अगदी सोप्या पद्धतीने साजरी करतो. तर गुरुप्रतिपदा ह्याचं महत्त्व तुम्हाला सांगते की ह्या दिवशी ना आपण जेवढी सेवा करणार, जेवढे दत्तभक्त जेवढी सेवा करणार, जेवढे आपल्या गुरूंची सेवा करणार तेवढा आपल्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. ज्याप्रमाणे गुरुपौर्णिमे इतकाच गुरुप्रतिपदा हा दिवससुद्धा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी आणि प्रत्येक दत्तभक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. तर आता गुरुप्रतिपदे दिवशी आपल्याला काय करायचं ह्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगते. आपण एक स्वामी भक्त आहोत किंवा आपण जर दत्तभक्त जरी असलो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला सेवाही करायची आहे. तर 2 फेब्रुवारी दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्या घरातली काय कामं असतील ती करून घ्यायची. त्यानंतर आपल्या घरामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची जरी मूर्ती असेल तरीसुद्धा आपल्याला मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा पुरुषसूक्ताचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक घरामध्ये करू शकता. किंवा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो आहे, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा फोटो आहे किंवा दत्त महाराजांचा फोटो आहे तरीसुद्धा तुम्ही फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या आणि त्यानंतर सुद्धा फोटोसुद्धा पूजन करून घ्या. त्यानंतर मूर्तीला अष्टगंध लावायचा, स्वामींच्या फोटोला सुद्धा अष्टगंध लावायचा. त्यानंतर त्यांचं आवडीचं स्वामी महाराजांचं हिनात्तर लावायचं, स्वामींच्या फोटोलाही हिनात्तर लावायचं. अशा पद्धतीनं आपण सकाळी अगदी सोप्या पद्धतीनं पूजन वगैरे देवांचं करून घ्यायचं, सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आणि देवपूजा करून घ्यायची. आता ह्या दिवशी गुरुप्रतिपदा आहे, आपल्या गुरूंचा दिवस आहे, म्हणजेच आपल्या स्वामींचा दत्त महाराजांचा दिवस आहे आणि हा दिवस गुरुपौर्णिमा इतकाच पवित्र मानला गेला आणि आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस हा गुरुप्रतिपदा मानला गेला आहे. तर ह्या दिवशी ना आपल्याला स्वामींच्या आवडीची, दत्त महाराजांच्या आवडीची किंवा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आवडीची फुलं अर्पण करायची आहेत. जास्त करून तुम्हाला जर ह्या दिवशी पिवळ्या कलरची फुलं जरी मिळाली तर तुम्ही ती अर्पण करू शकता. किंवा स्वामी महाराजांना बघा सोनचाफा आवडतो, गुलाब अर्पण करू शकता, झेंडू तुम्ही अर्पण करू शकता, जाई जुई तुम्ही अर्पण करू शकता
केवढा तुम्ही त्या दिवशी अर्पण करू शकता, जेवढं तुम्हाला शक्य होईल ना. आणि ह्यातील काहीच फुलं तुम्हाला अर्पण करणं जरी शक्य झालं तर जास्त करून पिवळ्या रंगाची फुलं ही तुम्ही त्या दिवशी स्वामींना किंवा दत्त महाराजांना अर्पण करू शकता. तर अशी तुम्ही सकाळी सोपी पूजा घरामध्ये करू शकता. त्यानंतर आता नैवेद्य आपण काय दाखवायचा बघा. तर नैवेद्य ह्या दिवशी ना आपल्याला तुम्हाला जर सकाळी 10:30ची आरती करून जर नैवेद्य अर्पण करणं शक्य असेल तर तुम्ही 10:30ची आरती करा आणि नैवेद्य अर्पण करा. किंवा तुम्हाला जर संध्याकाळी 6ची आरती घरामध्ये करून जरी नैवेद्य अर्पण करणं शक्य असेल तर संध्याकाळी 6ची आरती करून सुद्धा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. तर आता सकाळी आपल्याला जर नैवेद्य म्हणजे काय, तर आपल्याला ह्या दिवशी ना एकूण 6 नैवेद्य बनवायचे असतात आणि ते 6 नैवेद्य ना आपल्याला अर्पण करायचे असतात स्वामी महाराजांना आणि कुळदेवतीला, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना, गायत्री मातेला, अशा आपल्याला एक 6 प्रकारचे नैवेद्य ह्या दिवशी बनवायचे असतात. तर त्यानुसार जर तुम्हाला हे 6 नैवेद्य सकाळी बनवणं जरी शक्य असेल तर तुम्ही सकाळी नैवेद्य बनवून 10:30ची आरती करा आणि त्यानंतर आधी नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर 10:30ची आरती करू शकता. किंवा काही स्वामी भक्तांना सकाळी नाही जमत घाई गडबडीमुळे तुम्ही संध्याकाळी सुद्धा 6 वाजता 6ची आरती करून सुद्धा हे नैवेद्य अर्पण करू शकता. आता तुम्ही सकाळी जर नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा त्याच्यासोबत आपल्याला एक नैवेद्य अगदी महत्त्वाचा नैवेद्य आहे की तो नैवेद्य आपल्याला अगदी अर्पण करायचंच आहे त्या दिवशी स्वामी महाराजांना. आता त्या दिवशी काय अर्पण करायचं, गुरुप्रतिपदा ह्या दिवशी अगदी महत्त्वाचा नैवेद्य तुम्हाला आधी सांगते, सेवा तुम्हाला नंतर सांगते मी. अगदी महत्त्वाचं जर नैवेद्य असेल तुमच्याकडे काही तुम्हाला दाखवणं शक्य नाही, पण तुम्हाला त्या दिवशी न चुकता प्रत्येक स्वामी भक्तानं, प्रत्येक दत्त भक्तानं, प्रत्येक भक्तानं या दिवशी आपल्या घरामध्ये नैवेद्य अर्पण करायचं. तर नैवेद्यामध्ये तुम्हाला बेसनाचे लाडू हे नक्की अर्पण करायचे आहेत. कारण ह्याच्या पाठीमागचं तुम्हाला एक कारण सुद्धा सांगते, गुरुप्रतिपदाला आपल्याला बेसनाचे लाडू का अर्पण करायचे आहेत. तर ज्या दिवशी बघा म्हणजे आपण हा गुरुप्रतिपदा दिवस साजरा करतो तर त्या दिवशी ना आपले स्वामी महाराज म्हणजेच आपले दत्त महाराज हे गाणगापुरावरून कर्दली वनामध्ये निघाले होते. तर त्यावेळेला तिथले जे गाणगापुरातले जे भक्त होते, जे अगदी खूप ते स्वामींचे विशेष असे भक्त होते, खूप त्यांना स्वामींविषयी खूप प्रेम होतं, खूप म्हणजे तेव्हा ते जाताना आपले स्वामी जेव्हा म्हणजे शैलगमनास म्हणजे प्रवासासाठी निघाले, म्हणजे थोडक्यात गाणगापुरावरून स्वामी महाराज पुढे निघाले. तर त्यावेळेला गाणगापुरातल्या भक्तांनी आपल्या स्वामींसाठी बेसनाचे लाडू दिलेले होते आणि ते बेसनाचे लाडू हे आपल्या स्वामींनी म्हणजे पुढे जेव्हा स्वामी प्रवास करत राहणार तेव्हा त्यांना प्रवासामध्ये ते लाडू खाण्यासाठी उपयोगी पडावे यासाठी त्यांनी आवडीचा नैवेद्य स्वामींचा बेसनाचे लाडू त्या दिवशी स्वामी महाराजांना दिले होते. यासाठी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये तुम्हाला कोणताही नैवेद्य अर्पण करायचं जरी शक्य झालं नाही तरी त्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य हा त्या दिवशी अर्पण करायचाच आहे. आता तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर सुद्धा सर्व नैवेद्य तुम्ही जेव्हा दाखवणार आहे त्या नैवेद्यासोबत सुद्धा हे बेसनाचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता सकाळी. आणि जरी तुम्हाला सकाळी सर्व नैवेद्य दाखवणं सकाळी शक्य झालं नाही तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये जे बेसनाचे लाडू अवेलेबल असतील, 3 असतील, 4 असतील, तर त्यातल्या 2 किंवा 1 लाडू सुद्धा तुम्ही स्वामींना त्या दिवशी सकाळी तुम्हाला तुळशीपत्र घ्यायचं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आपल्याला. आणि हे जे 2 म्हणजे बेसनाचे लाडू आहेत हे तुम्हाला दिवसभर आपल्या देवघरामध्येच ठेवायचे, पूर्ण दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा पूर्ण दिवसाचे. तर हे लाडू तिथंच ठेवायचे कारण ह्या लाडवाला गुरुप्रतिपदा दिवशी खूप महत्त्व आहे. यासाठी आपल्याला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य त्या दिवशी सकाळी किंवा सर्व नैवेद्यासोबत संध्याकाळी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. पण शक्य होईल तेवढा नैवेद्य बेसनाच्या लाडवाचा हा सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच अर्पण करा स्वामींना. आता त्यानंतर तुम्हाला मी नैवेद्याचं 6 नैवेद्य बनवत असताना जर तुम्हाला पुरणपोळीचं जेवण बनवणं शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा त्या दिवशी अर्पण करू शकता. पुरणपोळीचं जेवण बनवणं जरी शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये साधी चपाती आणि घेवड्याच्या शेंगांची भाजी ही आपल्याला कंपल्सरी नैवेद्यामध्ये घ्यायचीच आहे. घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवू शकता, वरण बनवू शकता, भात बनवू शकता, गोडामध्ये शेवाळ्याची खीरसुद्धा बनवू शकता आणि कांदे भजीसुद्धा बनवू शकता. असं आपण साधंसुद्धा जेवण घरामध्ये बनवू शकतो. तर हे जेवण बनवल्यानंतर आपल्याला 6 नैवेद्य काढायचे आहेत. तर पहिला नैवेद्य आपल्या कुळदेवीसाठी काढायचा, दुसरा नैवेद्य आपल्याला नारायणासाठी काढायचा आहे, तिसरा नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांसाठी काढायचा आहे, चौथा नैवेद्य आपल्याला नृसिंह सरस्वती महाराजांसाठी काढायचं आहे, 5वा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांसाठी काढायचं आहे आणि 6वा नैवेद्य आपल्याला गायत्री मातेसाठी काढायचं आहे. तर अशा आपल्याला 6 नैवेद्य घ्यायचे आहे अर्पण करायचे. 6 वाजता नैवेद्य अर्पण करायच्या आधी दिवा धूप आरती सर्व स्वामींजवळ लावून घ्यायचं. त्यानंतर जसं आपण मंदिरामध्ये आरती करतो, मंदिरामध्ये जसं आपण मंत्रपुष्पांजली सर्व म्हणून जसं नैवेद्य मंत्रपुष्पांजली जसं म्हणतो किंवा नैवेद्य दाखवताना जे मंत्र म्हणतो त्या सर्व मंत्राचं घरामध्ये पठण करायचं आहे आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे.
तर नैवेद्य दाखवत असताना आपल्याला पहिल्यांदा भरीव पाण्यात चौकोन काढायचा, त्याच्यावरती तुम्ही नैवेद्याचं जे ताट म्हणजे 2 चपात्या, त्याच्यावरती भाजी आमटी सर्व गोष्टी अशा पूर्ण भरून घ्यायच्या आहेत नैवेद्यामध्ये. ते ताट ठेवायचं कुळदेवीचं. त्यानंतर पुन्हा भरीव पाण्यात चौकोन काढायचा, त्याच्या शेजारी आपलं नारायण देवांचं ताट ठेवायचं, त्याच्यानंतर भरीव पाण्यात चौकोन काढायचं. सर्व ताटं ठेवून घ्यायची. प्रत्येक ताटावरती आपल्याला एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि एका तुळशीपत्रानं आपल्याला पूर्ण नैवेद्य जे नैवेद्य आहे तसा नैवेद्य मंत्र म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे. त्या दिवशी नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची 6ची. अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये नैवेद्य दाखवू शकता. अगदी सोप्या पद्धतीनं स्वामींची पूजा करू शकता. खूप महत्त्वाचं म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे हा. आणि हे 6 नैवेद्य जे तुम्ही अर्पण करणार आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. बघा सेवासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तर गुरुप्रतिपदे दिवशी आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर सेवा कोणत्या आहेत तर त्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथामधील अध्याय 51 आणि अध्याय 52 हे दोन्ही अध्याय आपल्याला त्या दिवशी पठण करायचेच आहे. तर अध्याय आपण कधी पठण करू शकतो तर तुम्ही अध्याय हे पहाटे 4 वाजल्यापासून सायंकाळचे 4 वाजेपर्यंत हे अध्याय घरामध्ये पठण करू शकता. तर अध्याय पठण करण्यासाठी काय करायचं त्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राची पोथीसुद्धा बाहेर काढून हे 51 व 52 अध्याय आपल्या देवघराच्या इथं बसून पठण करू शकता आणि लगेच ती पोथी आहे त्या जागेवरती ठेवून देऊ शकता. तर आता 12 ते 12:30 मध्ये आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाहीत. त्यावेळेला तुम्हाला अध्याय पठण करायचे नाही. त्यानंतर तुम्ही अध्याय पठण करू शकता. फक्त तुम्हाला 4 पर्यंत सायंकाळचे 4 वाजेपर्यंत अध्याय पठण करायचे. तेवढे शक्य होईल तेवढं तुम्ही आधी पठण करण्याचा प्रयत्न करा. आता हे अध्याय खूप महत्त्वाचे आहे. बघा आपण एक दत्त भक्त आहोत, आपण एक स्वामी भक्त आहोत आणि ह्या दिवशी आपल्या स्वामींची गुरुप्रतिपदा आहे. यासाठी बघा आपल्याला हे अध्याय दोन्ही पठण करायचे आहेत. तुम्ही गुरुप्रतिपदा हे दिवस इतका महत्त्वाचा दिवस आहे ना, हे दिवस गुरूंची सेवा करण्यासाठी, पादुकांची सेवा करण्यासाठी आणि जे गाणगापुरामध्ये स्वामींच्या ज्या निर्गुण पादुका आहेत ना त्याचं दर्शन जो स्वामी भक्त घेतो त्याचं नशीब हे खरंच बदलतं. योगायोग असतो की अचानक कुणाला सुद्धा दर्शन असं मिळत नाही, पण आपण जेव्हा अगदी मनापासून स्वामींचं ध्यान करतो किंवा स्वामींवर आपला विश्वास असतो आणि जेव्हा आपल्या आतून मनातून तळमळ असते त्यावेळेला स्वामी भक्त असतो ना आपण, त्यावेळेला आपले स्वामी महाराज नक्कीच त्यांच्या निर्गुण पादुक्याचं दर्शन या प्रत्येक स्वामी भक्ताला वेळ आल्यानंतर नक्कीच देतात. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की गुरुप्रतिपदा हे एक स्वामी भक्तांसाठी, एक दत्त भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुम्हाला सांगते की गाणगापुरामध्ये अगदी यात्रेसारखी गर्दी असते ह्या दिवशी. जशी यात्रा भरते, जसं यात्रेचा उत्सव आपण साजरा करतो ना तसा उत्सव हा गाणगापुरामध्ये गुरुप्रतिपदेचा साजरा केला जातो. यासाठी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तुमच्या घरामध्ये करा. नैवेद्य हे नक्कीच अर्पण करा. आपल्याला इतर वेळेला नैवेद्य नाही अर्पण करणं शक्य होत. मी तुम्हाला म्हटलं गुरुवारची सेवा करा, पण गुरुप्रतिपदे दिवशी तर खरंच चुकू नका. जेवढं करणं शक्य होईल तेवढं करा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.